पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे कुलसचिव तसेच कवितेच्या माध्यमातून आपला अंतस्थ हुंकार संबंध महाराष्ट्रापर्यंत पोहोचवणारे ख्यातनाम कवी व्याख्याते डॉक्टर शिवाजी शिंदे सर उपस्थित आहेत. त्यांचं जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण स्वागत करूया. त्याचबरोबर महाविद्यालयातील आपले सन्माननीय प्राचार्य डॉक्टर रुद्राज बुवा सर यांचं देखील मी मनपूर्वक स्वागत करतो. कला शाखेचे उपप्राचार्य मराठी विभाग प्रमुख तथा मराठीतील ज्येष्ठ समीक्षक डॉक्टर सुहास पुजारी सर यांचं देखील मी मनपूर्वक स्वागत करतोय. त्याचबरोबर या वाचन संकल्प महाराष्ट्राचा या कार्यक्रमाचे समन्वयक असलेले डॉक्टर सारीपुत्र तुपेरे सर, त्याचबरोबर महाविद्यालयातील इतर सर्व उपस्थित प्राध्यापक, आपण सर्व वाचकप्रेमी विद्यार्थी आणि विद्यार्थिनो, आपल्या सर्वांचं देखील मी मनपूर्वक या कार्यक्रमाच्या प्रसंगी स्वागत करतो. मित्र, वाचन हा माणसाचा एक आवड असली पाहिजे, एक छंद असला पाहिजे. किंवा संत रामदास स्वामी असं म्हणतात की दिसा माझी काहीतरी लिहित राहावे, तसं आज दिसा माझी काहीतरी वाचत राहावे असं म्हणण्याचा प्रसंग आलेला आहे. याच अनुषंगाने आपण वाचन संकल्प हा कार्यक्रम आयोजित करतोय. या प्रसंगी आपण सर्वजण आपल्या सर्वांचं स्वागत. मी प्रथमतः सर्व मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी दीप प्रज्वलन करावं. धन्यवाद सर. संगमेश्वर कॉलेज आपण वाचन संकल्प महाराष्ट्राचा हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि आपल्या कॉलेजला एक समृद्ध ग्रंथालयाची परंपरा, एक समृद्ध ग्रंथालयाची वारसा आपल्या ग्रंथालयाला लाभलेली आहे. आपल्या ग्रंथालयामध्ये जर तुम्ही कधी गेला असाल किंवा बारकाईने जर पाहिलं असेल तर विविध प्रकारचे कोश, विविध प्रकारचे ग्रंथ यामध्ये आपल्या ग्रंथालयामध्ये उपलब्ध आहेत. अगदी दुर्मिळ असे ग्रंथ देखील आपल्याकडे उपलब्ध आहेत. त्याचबरोबर विविध प्रकारची नियतकालिकं, मराठी, हिंदी, कला शाखेतील, विज्ञान शाखेतील, सर्व शाखेतील नियतकालिकं इकडं आहेत, उपलब्ध आहेत. त्याचबरोबर मराठी, हिंदी, इंग्रजी अशा तिन्ही भाषेतील वृत्तपत्र आपल्या ग्रंथालयामध्ये उपलब्ध आहेत. तर या वाचन संकल्प महाराष्ट्राचा या कार्यक्रमाची काय कथाबीज आहेत, काय सूत्र आहेत किंवा काय दिशा आहे याचं एक प्रास्ताविक करण्यासाठी या कार्यक्रमाचे समन्वयक असलेले डॉक्टर सारीपुत्र तुपेरे सर यांना मी विनंती करतो की त्यांनी प्रास्ताविक करा. सर्वांना नमस्कार आणि नववर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. संगमेश्वर महाविद्यालयाच्या वतीनं आज एक महत्त्वाचा कार्यक्रम आपण आयोजित केलेला आहे.
महाराष्ट्र शासनाच्या वतीनं वाचन संकल्प महाराष्ट्राचा असा एक उपक्रम आपण घेतो आहोत. त्याचा शुभारंभ आज आपण इथं आयोजित केलेला आहे. या समारंभासाठी प्रज्ञापीठावरती उपस्थित असलेले आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे, ज्येष्ठ कवी, लेखक आणि मराठी भाषेविषयी आस्था असणारे आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठामध्ये कार्यरत असणारे आमचे सन्मित्र डॉक्टर शिवाजी शिंदे सर इथे उपस्थित आहेत. आपण सर्वांनी टाळ्यांच्या गजरामध्ये त्यांचं स्वागत करावं. मंचावरती उपस्थित असणारे आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आपल्या महाविद्यालयाचे प्राचार्य आदरणीय ऋतुराज बुवा सर, कला शाखेचे उपप्राचार्य आदरणीय सुहास पुजारी सर, आमच्या सर्व समितीचे सदस्य आणि महाविद्यालयातील प्राध्यापक आणि विशेषतः बहुसंख्येनं उपस्थित असलेले सर्व विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र शासनाच्या वतीनं नुकतंच एक परिपत्रक जाहीर करण्यात आलेला आहे. त्या परिपत्रकाच्या माध्यमातून वाचन संकल्प महाराष्ट्राचा हा जो उपक्रम आहे तो घेण्याचं नियोजित केलेला आहे. 1 जानेवारी ते 15 जानेवारी 2025 असा या संकल्पनाचा कालावधी आहे आणि या संपूर्ण 15 दिवसाच्या कालावधीमध्ये वेगवेगळे उपक्रम घेण्याचा आपण निर्धारित केलेला आहे. वास्तविक पाहता मागील अनेक वर्षांपासून 1 जानेवारी ते 15 जानेवारी पर्यंत आपण मराठी भाषा पंधरवडा दिन साजरा करत होतो आणि त्या माध्यमातून मराठी भाषेचा प्रचार आणि प्रसार करण्याची भूमिका शासन स्तरावरती आणि महाविद्यालयीन स्तरावरती घेतलेली होती. परंतु या वर्षापासून शासनाने असा एक नवा संकल्प केलेला आहे की आपण वर्षभर वाचन संकल्प जो आहे तो आपण पूर्ण करूया. खरं तर वाचन ही एक संस्कृती मानली जाते असते आणि म्हणून वाचन संस्कृतीचा विकास व्हावा हा एकमेव अतिशय केंद्रवर्ती असा उद्देश ठेवून हा संकल्प शासनाच्या वतीनं करण्यात आलेला आहे. मित्रांनो, आपण कालपासून या संदर्भामध्ये जनजागृती करण्याचा प्रयत्न करतो आहोत. आपल्या सर्वांच्या व्हॉट्सअप ग्रुपवरती एक परिपत्रक, एक सूचना आम्ही पाठवलेली होती. ती जर आपण सर्वांनी वाचलेली असेल तर आपण या 15 दिवसांमध्ये जे उपक्रम घेणार आहोत ते उपक्रम आपण त्या परिपत्रकामध्ये दिलेले आहेत. परंतु अनावधानानं काही जणांनी वाचलं नसेल तर मी सर्वांसाठी परत एकदा थोडक्यामध्ये सगळी रूपरेषा आपल्या समोर ठेवू इच्छितो. मित्रांनो, आपण या आजच्या कार्यक्रमाच्या शुभारंभाबरोबरच आज आपण एक वाचन संस्कृतीच्या अनुषंगाने कार्यशाळा म्हणजे सर आपल्याला मार्गदर्शन करणारच आहेत. यानंतर आपण एक ग्रंथ परीक्षणाची स्पर्धा आपण आयोजित केलेली आहे. प्रत्येक विद्यार्थ्यानं आपल्या आवडीचा ग्रंथ निवडून तो वाचावा आणि तो वाचन करून त्याच्यावरती एक छोटंसं परीक्षण लिहावं आणि ते आमच्या समितीकडे जमा करावं. ते जमा केल्यानंतर परीक्षकांकडे ते पाठवलं जाईल आणि त्यातून 3 उत्तम पद्धतीची परीक्षणं आपण निवडणार आहोत आणि त्यांना स्मृतिचिन्ह आणि प्रमाणपत्र आपण महाविद्यालयाच्या वतीनं देणार आहोत आणि त्याचा बक्षीस वितरण समारंभ आपण 26 जानेवारीला जो प्रजासत्ताक दिन असतो त्या निमित्ताने आपण तो घेणार आहोत. याबरोबरच आपण लेखक वाचक संवादाचा उपक्रम सुद्धा आपल्याला घ्यायचा आहे. लवकरच त्याच्या संदर्भामधली सूचना सुद्धा आपल्याला दिली जाईल. खरं तर लेखकांना भेटणं हा एक अतिशय अविस्मरणीय असा क्षण असतो मित्रांनो. कारण लेखक काय लिहित असतो हे जर आपल्याला ऐकायचं असेल तर तो प्रत्यक्ष लेखक काय बोलतो हे आपण जर पाहिलं तर आपल्याला जास्त कळत असतं. तुमच्यामध्ये सुद्धा एक लेखकाचं बीज दडलेलं असतं. फक्त त्याला खतपाणी घालण्याचं कार्य या अशा उपक्रमाच्या माध्यमातून आपण करणार आहोत. ग्रंथालयाच्या वतीनं आपले ग्रंथपाल मुलीमणी सर आहेत, त्यांच्या माध्यमातूनच आपण ग्रंथ प्रदर्शनाचा सुद्धा कार्यक्रम त्याच्या माध्यमातून घेणार आहोत. तर असे वेगवेगळे उपक्रम आपण पुढच्या काही टप्प्यांमध्ये नियोजित केलेले आहेत आणि या सगळ्या कार्यक्रमांचा आज शुभारंभ होतो आहे. वाचन किती महत्वाचं असतं हे सर आपल्याला सांगतीलच, परंतु मला या निमित्ताने मंगेश पाडगावकर यांची ती 4 ओळींची कविता आठवते. ती खूप महत्वाची आहे की ग्रंथ आमुचे साथी, ग्रंथ आमुच्या हाती, ग्रंथ उजळती अज्ञानाच्या अंधाराच्या राती. मित्रांनो, ग्रंथ जर आपल्या सोबती असतील तर मला वाटतं की जीवनाचा मार्ग आपल्याला यशस्वीपणे पुढे घेऊन जाता येऊ शकतो. ही वाचन संस्कृती रुजावी आणि विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची प्रेरणा वाढावी. खरं तर तुम्ही वाचताय, वाचत नाही असं नाही, परंतु आपण ग्रंथांचं वाचन कमी करतो आहोत. मोबाईल मधल्या PDF अनेक वाचतोच आपण, त्याच्याविषयी दुमत नाही, परंतु ग्रंथांना स्पर्श करणं ते वाचणं खूप गरजेचं असतं आणि म्हणून या वाचन संकल्प महाराष्ट्राच्या निमित्ताने आपण या सगळ्या
गोष्टी ज्या आहेत त्या करणार आहोत. आपला सर्वांचा सहभाग त्याच्यामध्ये लाभेल याच्याविषयी माझ्या मनात तरी कोणती शंका नाही. आपण सर्वजण इथं आलात, सर्वांचं मी स्वागत करतो आणि मला प्रास्ताविक करण्याची संधी समितीने दिली त्याबद्दल मी सर्वांचं ऋण व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सर. पण या वाचन संकल्पनेचा जो उपक्रम आहे त्याची रूपरेषा तुमच्यासमोर ठेवल्याबद्दल. त्यानंतर अर्थातच आपण पाहुण्यांचा परिचय करून घेणार आहोत. तर पाहुण्यांचा परिचय करून देण्यासाठी मी हिंदी विभागातील डॉक्टर दादासाहेब खांडेकर सरांना विनंती करतो की त्यांनी डॉक्टर शिवाजी शिंदे सरांचा परिचय आम्हाला करून द्या. नमस्कार मित्रांनो. आज नवीन वर्षाचा शुभारंभ. आपणा सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. आणि आपल्या महाविद्यालयाकडून आज वाचन संकल्प महाराष्ट्राच्या या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. आणि या कार्यक्रमासाठी आपल्यामध्ये आज उपस्थित आहेत डॉक्टर शिवाजी शिंदे. त्यांचा छोटासा परिचय मी करून देत आहे. त्यांचा ज्यावेळी माझ्याकडे परिचय आला, जवळजवळ 5 पानांचा त्यांचा परिचय आहे आणि त्यांची पुरस्कारांची संख्या यादी एवढी मोठी आहे. आज सर आपल्यामध्ये उपस्थित आहेत. खरंच आपलं भाग्य आहे. एका छोट्याशा परभणी या जिल्ह्यामधील एका छोट्याशा नागोल गाव इथं त्यांचा जन्म झाला. त्यांचं प्राथमिक शिक्षण त्यांच्या छोट्याशा खेड्यात झालं आणि त्यानंतर तालुका, जिल्हा असं त्यांच्या शिक्षणाचा आलेख दिवसेंदिवस वाढतच गेला. सर शिक्षण घेताना अनेक आर्थिक परिस्थितीतून, सामाजिक परिस्थितीतून संघर्ष करून इथपर्यंत पोहोचलेले आहेत. आज आपल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठामध्ये असंख्य वेगवेगळ्या समित्यामध्ये सर काम करत आहेत. त्यांचं शिक्षण अगदी आदर्श घेण्यासारखं आहे. मराठी, इतिहास आणि समाजशास्त्र या 3 विषयामधून त्यांनी MA ची डिग्री घेतलेली आहे. त्याबरोबर नेट सेट मराठी आणि शिक्षणशास्त्र या विषयामधून नेट सेट केलेला आहे आणि दोन्ही विषयामधून त्यांनी PhD पदवी प्राप्त केलेली आहे. आजकालच्या परिस्थितीत एक PhD करता करता आपण कंटाळून जातो, पण 2 विषयामध्ये त्यांनी PhD पदवी प्राप्त केलेली आहे. मला वाटतं आपण सगळ्यांनी टाळ्या वाजवून त्याचे स्वागत करायला. याचबरोबर त्यांनी विविध महाविद्यालयामध्ये अध्यापक, प्राध्यापक म्हणून काम केलेलं आहे. शंकरराव जाधव अध्यापक महाविद्यालय येथे 4 वर्ष अध्यापनाचं काम केलं आणि त्यानंतर अकलूज येथील महात्मा फुले शिक्षणशास्त्र महाविद्यालयामध्ये त्यांनी अध्यापनाचं काम केलेलं आहे. हे अध्यापनाचे कार्य करता करता सतत त्यांचं शिक्षण आणि वाचन सतत चालू होतं. त्यानंतर त्यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठामध्ये सहाय्यक कुलसचिव म्हणून त्या पदावर रुजू झालेले आहे. आणि विद्यापीठात काम करताना त्यांनी शिक्षण बंद केलेलं नाही, वाचन बंद केलेलं नाही आणि म्हणून त्यांना सहाय्यक कुलसचिव म्हणून काम करता करता त्यांना मराठी भाषा दक्षता अधिकारी म्हणून विद्यापीठाने त्यांच्यावर जबाबदारी दिलेली आहे. गेल्या 12 वर्षापासून, 12 वर्षापेक्षा जास्त झाले, म्हणजे जवळजवळ 1 दशक झालं ते या क्षेत्रात आपल्या विद्यापीठात कार्यरत आहेत. हे झालं त्यांचं स्वतःचं वैयक्तिक आयुष्य. याबरोबर त्यांनी सामाजिक आणि प्रशासकीय आणि शैक्षणिक कार्य करताना त्यांना एकूण 26 पुरस्कार मिळालेले आहेत. आता हे सामाजिक कार्याचे पुरस्कार आहेत. त्यांचा कैवार म्हणून काव्यसंग्रह आहे, खूप गाजलेला आहे कैवार काव्यसंग्रह. त्याला 35 पुरस्कार आहे एका काव्यसंग्रहाला. त्यानंतर त्यांचा दुसरा काव्यसंग्रह आहे अंतस्थ हुंकार आणि या काव्यसंग्रहाला 17 पुरस्कार आहेत. म्हणजे एकूण जर त्यांची पुरस्काराची लिस्ट काढली तर बघा, 26 पुरस्कार सामाजिक शैक्षणिक कार्यासंबंधी आहेत, 35 पुरस्कार कैवार काव्यसंग्रहाला आहेत आणि अंतस्थ हुंकार काव्यसंग्रहाला 17 पुरस्कार आहेत. म्हणजे त्यांच्या कामाची दखल सगळीकडे घेतलेली आहे. त्याचबरोबर ते विविध समित्यावर कार्य करतात. संशोधनपर पद्धतीवर त्यांची 4 पुस्तकं आहेत
हे संशोधन कसं करावं याचं मार्गदर्शन करणारी 4 पुस्तकं त्यांनी आतापर्यंत प्रकाशित केलेली आहेत. अनेक कार्यशाळेमध्ये सेमिनारमध्ये ते व्याख्यान देतात. त्यांचे अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय शोध निबंध प्रकाशित झालेले आहेत आणि आंतरराष्ट्रीय कार्यशाळेमध्ये राष्ट्रीय कार्यशाळेमध्ये ते शोध निबंधाचं त्यांनी वाचन सुद्धा केलेलं आहे. हा त्यांच्या अकॅडमिक म्हणजे आपण त्यांच्या शैक्षणिक कार्यक्षेत्राचा हा आपण लेखजोखा इथं घेतलेला आहे. पण सरांचा माझा परिचय ज्यावेळेला विद्यापीठात ते परीक्षा विभागात होते त्यावेळेला आमचा परिचय झाला. त्यांचं बोलणं, हसून बोलणं, प्रत्येकाशी सहकार्याची भावना, प्रश्नपत्रिका आम्ही काढायला जायचो त्यावेळेला त्यांची मदत करण्याची भावना, स्वतः सतत फोन करून पाठपुरावा घेणं, हे जे त्यांचे एक सकारात्मक जीवन आहे हे आपल्यासाठी खूपच प्रेरणादायी आहे. आज आपल्यामध्ये आज या दिनाच्या निमित्तानं या संकल्पाच्या वाचन संकल्पाच्या निमित्तानं आपल्यामध्ये ते उपस्थित आहेत आणि पुढे ते आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. आपण सर्वजण त्यांच्या या मार्गदर्शनाचा फायदा घेऊ. धन्यवाद. सर धन्यवाद. आपण वक्त्यांचा परिचय करून दिला. आता आपण पाहुण्यांच्या सत्काराकडे वळणार आहोत. प्रथम आजचे प्रमुख वक्ते अंतस्थ हुंकाराच्या माध्यमातून आपला आवाज सबंध महाराष्ट्रापर्यंत पोहोचवणारे आणि सर्वसामान्यांचा कैवार घेणारे असे आजचे वक्ते डॉक्टर शिवाजी शिंदे सर यांचा सत्कार आपल्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर ऋतुराज बुवा सरांनी करावा असे मी त्यांना विनंती करतो. डॉक्टर शिवाजी शिंदे सर. सर धन्यवाद. यानंतर महाविद्यालयाचे आपले प्राचार्य डॉक्टर ऋतुराज बुवा सरांचा सत्कार आपले ग्रंथालयाचे प्रमुख डॉक्टर विजयकुमार मुलीमणी सरांनी करावा असे मी त्यांना विनंती करतो. तसेच मंचावर उपस्थित असलेले मराठी विभाग प्रमुख तथा कला शाखेचे उपप्राचार्य उजनी सरांचा सत्कार डॉक्टर अण्णासाहेब साखरे सर यांनी करावा असे मी त्यांना विनंती करतो. सर खूप खूप धन्यवाद. अर्थातच आता आपण पाहुण्यांच्या भाषणाकडे वळणार आहोत. मी वेळेचा थोडासाही विलंब न करता मी डॉक्टर शिवाजी शिंदे सरांना विनंती करतो की आपण वाचनाचे विविध आयाम या विषयावरती आपले विचार आमच्या समोर ठेवावे. डॉक्टर शिवाजी शिंदे. सुरुवात वामन निंबाळकर सरांच्या कवितेने जी आजच्या या वाचन संकल्प महाराष्ट्राचा या उपक्रमाला अनुसरून आहे. वामन निंबाळकर एके ठिकाणी म्हणतात, शब्दांनीच पेटतात घरेदारे देशानी माणसे. शब्दांनीच पेटतात घरेदारे देशानी माणसे सुद्धा, शब्दच विझवतात आगही शब्दांनीच पेटलेल्या माणसाची. शब्द नसते तर पडल्या नसत्या डोळ्यातून आगीच्या ठिणग्या. शब्द नसते तर पडल्या नसत्या डोळ्यातून आगीच्या ठिणग्या. वाहिले नसते आसवांचे महापूर, आले नसते जवळ कुणी, गेले नसते दूर. शब्द नसते तर शब्द नसते तर. मला वाटतं वाचनाची सुरुवातच ही अक्षर, शब्द, परिच्छेद आणि एकूण संपूर्ण आपला जो वाचन प्रवास आहे तो शब्दांच्या माध्यमातून होतो. आज श्री संगमेश्वर एज्युकेशन सोसायटीचे संगमेश्वर महाविद्यालय सोलापूर स्वायत्त महाविद्यालय आहे आणि इथे वाचन संकल्प महाराष्ट्राचा या उपक्रमाचा उद्घाटनपर समारंभ आणि कार्यशाळा, विद्यार्थी कार्यशाळा असं स्वरूप आहे. आणि यासाठी मंचावर उपस्थित आपल्या महाविद्यालयाचे कर्तृत्ववान प्राचार्य, आमचे मित्र डॉक्टर ऋतुराज बुवा सर, ज्यांचं मार्गदर्शन आदरणीय खांडेकर सर म्हणाले तसं परीक्षा विभागामध्ये खूप त्यांची मोलाची मदत, खरं तुमच्या सर्वांची मोलाची मदत झाली म्हणून मी चांगलं काम करू शकलो असे बुवा सर, या महाविद्यालयाच्या कला शाखेचे उपप्राचार्य, माझे महाराष्ट्र साहित्य परिषदेतील मार्गदर्शक, एक साक्षी लेखक, समीक्षक
डॉक्टर सुहास पुजारी सर, माझा परिचय ज्यांनी करून दिला ते डॉक्टर दादासाहेब खांडेकर सर, आमचे दुसरे मित्र हिंदी विभागाचे डॉक्टर संघप्रकाश दुड्डे सर, डॉक्टर अण्णासाहेब साखरे सर, डॉक्टर विजय कुमार मुली सर, संगशेट्टी सर, सगळे मित्रच आहेत. किती नाव घेऊ मी. ज्यांनी सूत्रसंचालन करताय ते माझे अतिशय जवळचे मित्र, आता ते PhD होत आहेत, प्राध्यापक सागर सुरवसे सर, आणि ज्यांच्यामुळे योग आला ते पुजारी सर, आणि दुसरे माझे सिनियर रूममेट आणि वर्गमित्र असं म्हणता येईल, आणि माझे कौटुंबिक स्नेह. मराठीत आता ज्यांचे समीक्षा आणि एकूण वैचारिक लेखन वाढलेलं आहे, अस्मिता दर्शनमधून सातत्याने ते लिहितात, डॉक्टर सारीपुत्र तुपेरे सर, सर्वदे मॅडम आहेत, खूप सर्व आपण महिला शिक्षक वृंद, विद्यार्थी बंधू आणि भगिनी, सर्वप्रथम मी नवीन वर्षाच्या आपल्याला शुभेच्छा देतो आणि या संकल्प महाराष्ट्र, वाचन संकल्प महाराष्ट्राचा या उपक्रमाचं उद्घाटन झालं असं मी जाहीर करतो. मी 5-6 पद्धतीचं सूत्र मांडणार आहे आणि त्याच्या मांडणीमध्ये मी इथून येतानाच विचारलं की माझ्याकडे किती वेळ आहे, तर ते म्हणाले तुम्ही बोला, पण साधारणतः वक्त्यानं किती बोलावं आणि ते किती ऐकावं याचं भान मला आहे, आणि आपल्याकडे सध्या सगळ्यांच्याकडेच हे आहे, त्यामुळे किती जण पुढे पाहत आहेत याचंही माझं लक्ष आहे आपल्याकडे. म्हणून 30 ते 35 मिनिटांमध्ये विषयाची मांडणी करेन आणि मग मी या ठिकाणी थांबेन. असं म्हटलं जातं की वाचन संस्कृती आता लोप पावत चाललेली आहे आणि म्हणून शासन विविध उपक्रम हाती घेत आहे. बरं, शासनानेच उपक्रम हे हाती घ्यावेत का? तर मला वाटतं वाचन संस्कृती ही जशी वैयक्तिक जबाबदारी आहे तशी ती आपली सामूहिक जबाबदारी सुद्धा आहे वाचन संस्कृती वाढवण्यासाठी. विषय मांडत असताना एक 6 दृष्टिकोनातून मी विषय मांडेल. पहिला आहे तो म्हणजे आपल्याला वाचन संकल्प महाराष्ट्राचा हा उपक्रमाचा उद्देश काय आहे. दुसरा आहे काय वाचावं. तिसरा आहे कसं वाचावं. चौथा आहे वाचन संस्कृती वाढवण्याची महत्व आणि गरज, विविध विचारवंत त्याच्यावर काय म्हणतात, आणि त्याच्यानंतर मग वाचन संस्कृती वाढवण्यासाठी आता सद्यस्थितीमध्ये समाजामध्ये काय चाललंय आणि आपली भूमिका काय, अशा एक 5-6 पायऱ्यांमध्ये मी माझी मतं मांडणार आहे. सगळीच मतं आपल्याला पडतील असं नाही, परंतु या उपक्रमाच्या निमित्ताने मी विद्यार्थी दशेमध्ये काही शिकलो. मी पण मागे बसायचो. मागे बसणाराचा एक गट असतो सर, त्यांची वेगळी संस्कृती असते. ती वाचन संस्कृती आहे की नाही मला माहिती नाही, पण BA पर्यंत मी मागेच बसायचो. BA नंतर मग मी पुढे आलो अकलूजला आणि तिथे मग अध्यापकाची कौशल्य शिकायला मिळाली आणि मग कळलं की खरं जग काय आहे, कशा पद्धतीने बोललं पाहिजे, आपलं शारीरिक ठेवण कशी पाहिजे, आपलं अपीअरन्स कसं असावं, बोलण्याची कौशल्य कसं असावं, आपली प्रस्तावना कशी असावी, आपलं स्पष्टीकरण कसं असावं, उदाहरण कोणतं द्यायला पाहिजे, प्रलोभन काही असतात का, विद्यार्थ्यांना काय म्हणजे प्रबोधन दिलं पाहिजे, प्रोत्साहन दिलं पाहिजे, आणि समारोप कसा करायला पाहिजे आपल्या बोलण्याचा. तिथं समजलं 30 सेकंदाचेच कौशल्य होते, बोलण्याचं कौशल्य होतं. पहिल्यांदा गेलं तर सगळीकडून म्हणजे शरीराचा असा एकही भाग नव्हता की जिथं हालचाल नव्हती, म्हणजे थरकाप नव्हता, अशा पद्धतीचं होतं. म्हणून मागे बसल्यानंतरही ते पुढे येता येतं, फक्त ते पायऱ्या आहेत, टप्पे आहेत, ते पुढे यायचं का नाही आता हे प्रत्येकाने ठरवायचं आहे. म्हणजे जीवनामध्ये ते ठरवण्यासाठीच आता संकल्प आपण करतोच. नवीन वर्ष इंग्रजीनुसार आहे, आपलं गुढीपाडव्याला असतं, पण असू द्या सगळ्यांबरोबर जायचं म्हणजे नवीन वर्ष आपण म्हणतो कॅलेंडर इयर प्रमाणे आपण करतो. पण संकल्प हे कसे असावे तर ते एकदा निश्चित केले की ते पूर्ण व्हावे. नाही आमचा संकल्प सकाळी ठरतो, दुपारी त्यावर संकल्पावर विचार होतो, संध्याकाळी संकल्प विरूनच जातो. म्हणजे झोपेमध्ये जातो का नाही मला माहिती नाही, पण संकल्प नवीन वर्षाचा काय करायचा, शासनाचा उद्देश चांगले असतात, उद्देश सगळ्याच गोष्टीचे चांगले असतात, पण त्याची अंमलबजावणी होतेच असं नाही, आणि ती करण्यासाठी आहे. म्हणून संकल्प हे करण्याचा दिवस आजचा आहे. आणि म्हणून शासन काय म्हणतंय की हा 1 ते 15 जानेवारी पर्यंतचा आपण वाचन संकल्प करा. तरुण पिढी आता वाचनापासून दूर जात आहे असं म्हटलेलं आहे त्यांनी. आणि मग मी काही कॉलेजमध्ये जातो नेहमीप्रमाणे, आपल्या जिल्ह्यातल्या जातो, पण जिल्ह्यात असं घडतंय असं नाही. कुठला तरी संदर्भ लागायचा म्हणून मी बाहेरचं सांगतो, नेहमी आपल्या जिल्ह्याच्या बाहेरचं, कार्यक्षेत्रातलं कधी सांगायचं नाही. आणि म्हणून
मी त्या विद्यार्थ्यांना विचारलं की काय वाचता भाऊ तुम्ही, तर ते म्हणले सर आम्ही वाचतो की म्हणले व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी मधलं, फेसबुक युनिव्हर्सिटी मधलं. बरं ते वाचन तरी संदर्भाधिष्ठित असतं का, त्याला काही मूल्य आहे का, त्या वाचनाला त्या लिखाणाला काही संस्कार आहेत का. आता एवढी घाई झालेली आहे बुवा सर की मला व्यक्त व्हायचंय आणि मी व्यक्त झाल्याशिवाय काही होऊ शकत नाही असं प्रत्येकाला वाटायला लागले. म्हणजे मी व्यक्त झाल्याशिवाय त्याला परिपूर्णता लाभतच नाही असं म्हटलं जातं. त्याच्यामध्ये कॉपी कट पेस्ट कटचा जमाना झालेला आहे सर. मी बऱ्याच ग्रुपला आहे, 100 ग्रुप आहे, सगळे बघणं होत नाही प्रशासनाच्या कामातून, काही बघतो. एका ग्रुपवर सकाळी एक कविता पोस्ट झाली सागर सर, त्याच्यामध्ये कवीचं नाव वेगळंच होतं. दुपारी एक कविता पोस्ट झाली, त्याच पोस्टवर तीच कविता दुसरं कवीचं नाव फक्त बदललं, आणि संध्याकाळी तीच कविता तिसऱ्या एका कवयित्रीने टाकली आणि ती माझी कविता आहे अशा पद्धतीचं त्याच्यामध्ये आलेलं आहे. म्हणजे वाचनाच्या संदर्भातच मी सांगतोय. एका महिलेनं, मॅडम आहेराची साडी माहिती आहे, आपण देण्यासाठी असतो, ती नेसावी असं म्हणत नाही. आहेरातल्या साडीसारखं एका बाईने एका बाईला आहेराची साडी केली, आणि ती आहेराची साडी केल्यावर काय झालं, ती फिरत 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 ती मुळाकडे तिलाच आली. आणि तसं संदेशाचं सुद्धा तसंच आहे. म्हणजे ग्रुप व्हॉट्सअपवरचे मेसेज एक माणूस तयार करतो. मी सर स्क्रीनशॉट काढले दादासाहेब खांडेकर सर. म्हणजे आता सगळ्याच वाढदिवसाला आपण शुभेच्छा देतो, पण पत्नीच्या वाढदिवसाला शुभेच्छा द्यावा म्हणून मी एक कविता लिहिली आणि सुंदर असं लिखाण दिलं. ते म्हणतात तुम्ही सगळीकडे जाता बोलता, मग आमच्यावर नीट नाही का. म्हणजे असं वाटायला नको, वाईट वाटायला नको. आणि काय केलं म्हणजे तिच्यावर एक 4-5 मुली लिहिल्या आणि माझ्या संसाराला अर्धांगिनी कसं पूर्ण वगैरे 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 असं लिहिलं. म्हणजे खुश होण्यासाठी नाही, पण मग असं जायला मिळतं ना बाहेर. त्यांना ते म्हणते तुमचं चाललंय तिकडेच दुकान मांडा म्हणल्यावर कसं होईल. म्हणून मी लिहिलं, आणि मग 2-3 दिवसानं दुसऱ्या कोणाचा तरी माणसाच्या बायकोचा वाढदिवस होता, आणि तरी बिचारांनी असू द्या त्या 4 वेळी 5 वेळी सगळ्यांचीच बायको मदत करते, ते ठीक आहे, पण बायकोचं नाव तरी बदलावं. बायको ते बदललं नाही. मी म्हणलं माझ्या संसारावर 2 फुलं निर्माण झाली, एक सार्थक आणि समर्थ, 3 फुलं तिकडे होती. म्हणलं असं कसं करे, हे का झालं. म्हणजे मी काय लिहिलंय म्हटलं वाचलंच नाही हो. 4 वेळी वाचल्या, तेच कॉपी पेस्ट कट ते पाठवून दिलं. म्हणजे वाचनाचा संस्कार करण्यासाठी आपल्याला मुळात संदर्भ ग्रंथ वाचले पाहिजे, आणि त्यासाठी शासन म्हणतंय भाषेचं बंधन नाही, कुठल्याही भाषेचा ग्रंथ घ्या, त्या ग्रंथामधून विद्यार्थ्याला 500 शब्दामध्ये परीक्षण असेल, निबंध असेल, 5 मिनिटाचं कथन असेल, ते मांडायला सांगा. आणि त्याच्यासाठी ग्रंथालयाची भूमिका सांगितली सर शेवटच्या परिच्छेदामध्ये त्यांनी. आणि ते म्हणतात की ग्रंथालयानं सगळ्यांनाच एखादं पुस्तक आवडेल असं नाही, त्या विद्यार्थ्याच्या आवडीनुसार ते पुस्तक उपलब्ध करून द्यावं. मी पुढे बोलेन ग्रंथपालाची भूमिका, तिथल्या कर्मचाऱ्याची भूमिका, चांगलेच बोलणार आहे. पण त्या दृष्टिकोनातून मी सांगेन की कशा पद्धतीनं ते असावं. आणि त्यांनी म्हटलंय की ग्रंथपालांनी काही ग्रुप करता येतील का, गट करता येतील का विद्यार्थ्यांचे, आणि त्या गटाला ती पुस्तकं देता येतील का. म्हणजे कविता संग्रहाचा एक गट आहे, कथा संग्रहाचा एक गट आहे, कादंबरीचा आहे, व्यवस्थापन शास्त्राची पुस्तकं आहे. परवा प्रफुल्ल वानखेडेचे गोष्ट पाण्याची पूजा सर होते तिथे, ते पुस्तक आहे. पैशा पाण्याची गोष्ट पैशा पाणी, अशी अनेक पुस्तकं आहेत. म्हणजे हेच मी काही प्रोपोगंडा कोणाचं करत नाही प्रचार, पण काही पुस्तकं चांगली जी दिशा देतात असं निर्माण व्हावं म्हणून हा संकल्प महाराष्ट्रात. त्यासाठी 4 उपक्रम त्यांनी सांगितले. पहिला आहे तो म्हणजे सामूहिक वाचन. सामूहिक वाचन आपण पारायणाचं करतो, गीतेचं पारायण असेल, ज्ञानेश्वरीचं पारायण असेल, तर तसं म्हणतात ते की एखाद्या पुस्तकाचं सामूहिक वाचन करता आलं, कारण प्रत्येकाचा व्ह्यू वेगळा आहे, दृष्टिकोन वेगळा आहे. दुसरा उपक्रम सांगितला त्यांनी की कार्यशाळा घ्या, वाचन कार्यशाळा, जी आज तुम्ही विद्यार्थ्यासाठी घेताय, वाचनाचे बहुआयामी आयाम म्हणून. आणि ते घेत असताना त्याच्यामध्ये काही लेखक असतील, कवी असतील, यांना बोलवा आणि वाचण्यासाठीचे काही संस्कार विद्यार्थ्यांच्यावर निर्माण होतात का हे बघा असं म्हटलेलं आहे. आणि चौथा जो आहे तो म्हणजे वाचन संवाद किंवा त्याला ग्रंथ परीक्षण स्पर्धा. सरांनी सांगितलं की 15 दिवसाचा अवधी आहे, त्याच्यानंतर 26 तारखेला पारितोषिक वितरण आहे. विद्यापीठानं सुद्धा सर आयोजित केलेलं आहे. मी या निमित्ताने आवाहन करेन, कालच आमची मीटिंग झाली
त्याच्यामध्ये विद्यापीठ लेवलला सुद्धा विद्यार्थ्यांना ग्रंथ परीक्षण स्पर्धा घेतली जाणार आहे. त्यामध्ये सुद्धा आपल्याला सहभागी होता येईल. कॉलेजमध्ये तर तुम्ही व्हाच, पण विद्यापीठ पातळीवर सुद्धा आम्ही 26 जानेवारीला बक्षीस वितरण त्याचं ठेवणार आहोत. जरूर घ्या मुलांनो. या वयामध्ये तुम्हाला जेवढं भाग घेता येईल, मी म्हणालो ना तुम्हाला लवकर संधी मिळाली. मी बीएड ला गेल्यावर हे शिकलो की हे परीक्षण असतं, वाचावं लागतं, लिहावं लागतं आणि याच्यात एक आठ घातलेले अभ्यासक्रमाबाहेरच्या पुस्तकाचं परीक्षण करायचे सर. नाही तर अभ्यासक्रमात तुम्ही संदर्भ दिलेले असतात, शिक्षक सांगितलेले असतात. अवांतर वाचन म्हणून मी म्हणतो की फेसबुक आणि व्हॉट्सअप शिवाय अवांतर वाचन. आता अवांतर वाचनच मुलं वाचत नाही आणि वाचत असताना आता नवीनच भाषा विकसित झालेली आहे सर. त्याच्यामध्ये ट्रोलिंगची भाषा आहे सर. म्हणजे एखाद्यानं मत मांडले की त्याच्या खाली ट्रोल लगेच तयार होतं, अमुक अमुक अमुक. दुसरी भाषा आहे इमोजीची भाषा. एखाद्याला रागानं स्माइली असेल किंवा स्माइली असेल किंवा रागानं अश्रू असतील किंवा काय असेल भावना, आता ते इमोजी शब्दात नाही. बरं शुभेच्छा तरी देताना परिपूर्ण द्याव्यात का नाही? वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, गॉड ब्लेस यू, टीसी, टेक केअर, गुड नाईट. आता म्हणजे शब्द संपदा कशी वाढेल? मी कसं वाचायचं पुढे त्याचे 7 संस्कार डॉक्टर अश्विनी खिरे मॅडमनी सांगितलेले, ते पुढे सांगणार आहे. 7 पद्धती आहेत कसं वाचायच्या. आणि मग काय झालंय की शब्दसाठा कसा वाढेल? वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा असं आपण जोपर्यंत म्हणणार नाही, खऱ्या अर्थानं सगळंच कृत्रिमपणा आलाय. नैसर्गिकता काहीच नाही सर. लग्नाला जातो, वाढदिवसाला जातो, वाढदिवसाचे निमंत्रण पत्रिके व्हॉट्सअपवर येतात. पहिले 8-8 दिवस जायचे लोक पत्रिका द्यायला लोकांच्या घरी, त्याच्याबरोबर तांदूळ, हळदी, कुंकू वगैरे सगळे प्रक्रिया केली जाते. आता व्हॉट्सअपवर शुभेच्छा आणि मॅडम व्हॉट्सअपवरच त्याचं हे शुभ भेट पुष्पगुच्छ खाली जायचा याचा प्रश्न नाही. तुम्ही आमच्याकडे येऊ नका, आम्ही तुमच्याकडे. एवढा कृत्रिमपणा आलाय. खरं सांगतो तुम्हाला, माझ्या मित्राचा वाढदिवस आहे, तुपेरे सरांचा किंवा सागर सरांचा किंवा आणि सगळेच काटेकर सर, मी जाऊन त्यांच्या घरी भेट देणं, पुष्पगुच्छ द्यावं असं नाही सर. शासनाचा GR आहे, पुस्तक द्या, मला तुम्ही वार्षिकांक दिलाय, मी वाचणार आहे बरं का ते वार्षिकांक. त्याच्यात कविता असतात, मुलांच्या कथा असतात, अनुभव कथन आहे. आणि गेल्यानंतर मी सरांना म्हणावं की सर आपल्याला खूप साऱ्या वाढदिवसाच्या शुभेच्छा, म्हणजे सरप्राईजली. आता जातच नाही सर. माणसं माणसापासून दुरावलेली आहे, संवाद हरवलेला आहे. आणि संवाद कशामुळे हरवला? त्या माध्यमामुळे हरवलेला. बोलतच नाहीत लोक. शेजारी बसलेला बोलत नाही. मग एका ऑफिस मध्ये गेलो मी विचारायला, आणि बाजूचे कुठे गेलेत म्हणालो मी त्यांना. ते म्हणजे मला माहिती नाही सर कुठे गेले. कारण मला ते का सांगून जातात का? म्हणजे सांगून नाही, काही अडचण वगैरे. मी कोणाला विचारू, काय माहित नाही म्हणजे मला. शेजारचा माणूस शेजारला बोलत नाही सर, शेजारच्याला बोलत नाही. घरामध्ये सुद्धा आईचा मुलीशी संवाद नाही, मुलीचा आईशी नाही. मुलगी बाहेर कुठे जाते, मुलगा कुठे जातो, त्याला संगत कोणाची आहे. संवाद हरवत चाललेल्या काळामध्ये तरुण पिढीला संवादाकडे आणण्यासाठी म्हणून वाचन संकल्प महाराष्ट्राचा आहे. मुद्दे चांगला आहे मित्रांनो. आणि म्हणून कुठलाही महाविद्यालयाचा उपक्रम मी तुम्हाला आवाहन करेल, विनंती करेल, महाविद्यालयामध्ये जीवनामध्ये आपल्या जीवनाला परिपोषण करण्याचं काम, आपल्या जीवनाला समृद्ध करण्याचं काम महाविद्यालयीन जीवनामध्ये होत असतं. म्हणून तसं तर शालेय जीवनात संस्काराचे धडे होतात, परंतु महाविद्यालयीन जीवनामध्ये आपल्या जीवनाला आकार देण्याचंही वय आहे. इथे जो आकार प्राप्त होईल, चांगला होईल वाईट होईल ते माहिती नाही, परंतु हा आकार देण्याचं वय आहे. आणि म्हणून इथं जो प्रत्येक उपक्रम, मी म्हणेल वाचन संकल्प महाराष्ट्राचाच नाही, स्नेह संमेलन आहे, एखादी प्रयोगाची स्पर्धा आहे किंवा आणखी काही तुम्हाला वेगवेगळ्या स्पर्धा इथे सांगता येतील. वेळेचं मला भान आहे म्हणून मी त्या फार जात नाही त्याच्या खोलामध्ये. दुसरं आहे ते म्हणजे कसं वाचायचं किंवा काय वाचायचं आहे. काय वाचावं आपण? जे श्लील आहे, श्लील म्हणजे चांगलं, योग्य आहे ते आपण वाचलं पाहिजे. सरांनी सांगितलं, संत रामदास स्वामींचं उदाहरण दिले की दिसा माझी काहीतरी लिहित जावे, प्रसंगी अखंडित वाचत जावे. नेहमी वाचावं. जपानमध्ये एखाद्या कार्यालयामध्ये जायचं असेल, बँकेमध्ये जायचं असेल, रांगेमध्ये असले तरी लोक वाचतात सर. रस्त्यामध्ये पुस्तक काढतात आणि वाचतात. वेळ वाचतो त्यांचा, वेळ जातो वाचण्या म्हणण्यापेक्षा, आणि ते वाचत असतात. आपल्याकडे तासनतास आपण रीलच्या माध्यमामध्ये आहोत आणि रीलच्या माध्यमातून रिअल विसरत चाललेलो आहोत, वास्तव विसरत चाललेलो आहोत, आणि फेसबुकच्या माध्यमातून बुक कडे आपण दुर्लक्ष करत चाललेलो आहोत. म्हणून माझ्या तरुण पिढीला विनंती आहे,
फेसबुक, काही तुम्ही वाचा युट्यूबवर, तेजस्वी सातपुते असतील आपल्याकडे पोलीस आयुक्त होत्या, त्यांची उदाहरणं वाचा, युट्यूबवर ऐका, जरूर ऐका. माध्यम सगळी वाईट नाही. माध्यमाला दोष देऊन आमच्या वाईट सवयीवर आम्ही पांघरत घालत असू तर ते योग्य ठरणार नाही. माध्यमांचा वापर आम्ही कशासाठी करणार आहोत? खूप सारे म्हणजे असे आपल्याला प्रबोधन करणारे, प्रोत्साहन देणारे काही व्हिडिओज आहेत IAS IPS अधिकाऱ्यांचे. त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये 2-2, 3-3 वर्ष हे वापरलंच नाही साधन. त्याग महत्वाचा आहे, डिटर्मिनेशन महत्वाचं आहे, दृढ निश्चय महत्वाचा आहे, डिवोशन महत्वाचं आहे, डेडिकेशन महत्वाचं आहे. विद्यार्थी दशेमध्ये मी जेव्हा स्पर्धात्मक परीक्षेवर बोलतो तेव्हा या सगळ्या गोष्टी सांगतो की ह्या जीवनामध्ये आपण दृढ निश्चय, आज 1 तारीख आहे, आज मी काहीतरी संकल्प करण्याचा दिवस आहे आणि तो संकल्प माझ्या जीवनाची परिपूर्ती करण्यासाठी, माझ्या जीवनात मी काहीतरी करण्यासाठी आहे का याचाही शोध मला वाटतं घेणं या दिवशी कर्मप्राप्त आहे. म्हणून मला जे आवडतं, मग ते कथेचं पुस्तक असेल, कवितेचं असेल, नाटकाचं असेल, एखादं प्रवास वर्णन आहे, मी म्हणालो तसं व्यवस्थापन शास्त्राचं मला पुस्तक आवडतं, मला आर्थिक संकल्पावरचं एखादं पुस्तक आवडतं. कारण व्यक्ती तितक्या प्रवृत्ती, प्रत्येकाची आवड निवड वेगळी आहे. आवडी निवडीनुसार पुस्तक वाचावं. म्हणून काय वाचावं याचं उत्तर आहे स्लीप, जे चांगलं आहे, जे महन मंगल आहे, जे आपल्याला उन्नत करणार आहे, जे आपल्याला प्रगल्भ करणार आहे, ते सगळं आपण वाचलं पाहिजे. आता मी सांगितलं तुम्हाला पुढचं 7 सोपान किंवा 7 सूत्र वाचनाचे डॉक्टर उषा खिरे त्या भाषा अभ्यासक आहेत, त्यांनी आपल्याला सांगितलेले आहे. त्याचा थोडक्यात उपभोग करतो आणि मी पुढे जातो. कसं वाचावं असं त्यांनी सांगितलेलं आहे. त्याच्यामध्ये पहिलं आहे, त्या म्हणतात की शब्दबोध झाला पाहिजे. संदर्भानुसार शब्दांचा अर्थ आपल्याला कळला पाहिजे. काय संदर्भ वापरतो बरं? आमचे शिक्षक एका विद्यार्थ्याला म्हणाले, तू अतिशय शहाणा आहेस, म्हणजे तो हुशार आहे. त्या शब्दाचा टोनिंग बदलला वापरकर्त्याचा की त्या शब्दाचा अर्थ बदलतो. शिक्षक म्हणाले वर्गात, अरे तो मुलगा खूप शहाणा आहे बरं का. हा मला माहिती आहे तो फार शहाणा आहे. टोन बदलला, शहाणा शब्दाचा संदर्भानुसार अर्थ बदललेला आहे. दुसरा संदर्भ तुम्हाला देऊ का? निरभ्र असते ते आकाश, नेहमी उदाहरण देतात सर, आणि भरून येतं ते आभाळ आहे. नभ आहे, नभांगण आहे, आकाश आहे, आभाळ आहे, वेगवेगळे शब्द आहेत. फक्त संदर्भ कुठले आहेत, ते संदर्भ काय होता त्या शब्दाचा. आता आपल्याकडे संदर्भ हे बदललो. आम्ही बी घडलो तुम्ही बी घडा असा शब्द आहे सर. आम्ही बी घडलो तुम्ही बी घडा, ते बी त्याला जोडतात सर काही वक्ते किंवा काही विचारवंत लोक. आम्ही बिघडलो म्हणतात आणि तुम्ही बी बिघडा. आम्ही बी हा शब्द सिंगल आहे. घडलो तुम्ही बी घडा, म्हणजे घडा म्हणजे निर्माण व्हा, व्यवस्थित तुमच्या जीवनामध्ये तयार व्हा. म्हणजे शब्दाचा संदर्भ आहे, तो शब्दबोध कसा घेतो त्यासाठी शब्दाचा संदर्भ घेऊन वाचायचा. दुसरं आहे तो म्हणजे दिशा कशी वाचावी. आता वाचनाच्या सवयीवर मी बोलत नाही, त्याच्यावर मी रिसर्च केलेला आहे. अभ्यास सवयीवर कसा आपण अभ्यास करतो. आता तर सगळे हेडफोन लावूनच असतात मॅडम मुलं वर्गामध्ये किंवा कुठेही. आता ते इयरबड निघाले, ते दिसतही नाही, त्याच्यावर छोटे छोटे येणार. आता पुढे समस्या वाढल्या, रोग वाढलाय सर आता खूप. म्हणजे त्याच्यावर दलाई लामाचं नेहमी कविता सांगत असतो की स्पेशलायझेशन त्याच्यामध्ये आता येणार आहे. पहिले सांगायचे लोक की कानाचा दवाखाना आहे, नाकाचा आहे, डोळ्याचा आहे. आता काही स्पेशलायझेशन बदलेल सर. उजव्या नागपुडीचा दवाखाना आहे, एवढं. डाव्या नागपुडीचा आहे, काही सांगता येत नाही. शोध विज्ञान आणि AI त्याच्यावर बोलायलाच नको आपण. म्हणजे काय सांगायचंय मला की आपली दिशा कोणती आहे वाचनाची. वेगवेगळ्या सवयी वाचनाच्या, काही आराम वाचनाचा, झोपतात आणि पहिल्या पानावर पुढे ते जातच नाही. माझा मित्र होता, आम्ही रूममेट होतो कळमनुरीला, हिंगोली जिल्ह्यामध्ये. ते रोज वाचायचं बरं का सर, पुस्तक वाचायला घ्यायचं, पण पहिल्या पानानंतर पुढे तो जायचंच नाही. काय माहित होतं मला माहिती नाही. संकल्प केलता पण त्याने वाचायचं, पण तो पुढे काही गेला नाही बिचारा. दिशा कशी आहे, डावीकडून उजवीकडे वाचायचे. उर्दू मध्ये वेगळं आहे. उर्दू मध्ये उजवीकडून डावीकडे लिहितात आणि वाचतात. मराठीमध्ये कसं वाचायचंय, उषाताई म्हणतात की डावीकडून, आणि आपण तसंच वाचतो. आणि वरतून खाली वाचायचंय, खालून परीक्षेत वर वाचायचं नाही. वरचा अनुभव त्याचा वेगळाच असतो. तुम्हाला ते संदर्भ लागणार नाही ना. दुसऱ्या कार्यक्रमामध्ये मला काय म्हणायचं होतं, आपण दुसरं आधी वाचलं पहिल्याकडे गेलो तर कसं शक्य होईल.
दिशा वाचनाची योग्य पाहिजे. डावीकडून उजवीकडे जायचंय, वरच्या पॅराग्राफ मधून खालच्या पॅराग्राफ कडे यायचंय. भरपूर वेळ चाललेला आहे. पुनर्गमन आहे, वाचलेल्या शब्दाकडे पुन्हा नजर न जाऊ देणे. मी उदाहरण सांगितलं की पहिल्याच परीक्षेवर येतात, एक माणूस पोथी वाचत होता आणि त्याची एक छोटीशी नात होती. मग ते मध्ये ब्रेक देतात पोथी वाचताना, आणि ती काय करायची, त्या पोथीमध्ये तो कागद आहे ना पहिल्या अध्यायाला चालू ठेवायची. तर तिला छंद होता का काय सवय होती माहिती नाही. आणि ते पुनर्गमन होते त्या वाचकाला पोथी वाचणारा लक्षात यायचं नाही, ते पुन्हा पहिल्या अध्यायापासून सुरू करायचे. म्हणून त्यात म्हणलेलं आहे, प्रेमाविन भजन नाकाविन मोती, अर्थाविन पोथी वाचून ते काय. प्रेमाशिवाय भजनाला अर्थ नाही, आणि नाकाशिवाय मोती नुसताच घेऊन फिरलं, नाकच नसेल तर, आणि अर्थ पोथीतला कळला नाही तर काही अर्थ आहे का त्याला, असणार नाही. अर्थाविन पोथी वाचून ते काय. म्हणजे चाललंय कसं आहे, सगळं कृत्रिमपणे आम्ही पारायण करतो, जप करतो, हे करतो लोकांना दाखवण्यासाठी. आणि आता स्टेटसचं पण वाढलंय. म्हणजे मी काय स्टेटस ठेवतील सर, 2-3 स्टेटस ठेवायचं राहिले, बाकी सगळे ठेवतात. तो विषय वेगळा आहे माध्यमांचा, नंतर बोलेल. माध्यमांची चिंता आणि चिंतन मी त्याच्यावर बोलत राहतो. दृष्टीचा आवाका, एका दृष्टिक्षेपात 2 ते 3 शब्द वाचायचे. एकदमच एक शब्द वाचायचा नाही, ते कधी वाचणं होईल. 450 पानाची ययाती कादंबरी कधी वाचावं आपण. लोक 2 दिवसात वाचतात, कोणी 1 दिवसात वाचतं, कोणी वर्ष झालं तरी ते पहिल्या पानावर सांगितलं पुढे जातच नाही. उच्चारण, शब्द पाहणे, मनात उच्चार आणि शब्दबोध होणे. उच्चार महत्वाचे आहेत बरं का, कारण उच्चाराने खूप मोठे अर्थ बदलत जातात. त्या शब्दाचा प्रॉपर उच्चार पाहिजे, अनुस्वार बरोबर दिले पाहिजे. अनुस्वार पुढे मागे देतात सर, खूपच म्हणजे शब्दांचे ते आता सांगत नाही, बरोबर नाही ते सांगणं. आडनावाचे बे आडनाव होत सर, त्याचं त्या विचाराचं आडनाव वेगळंच असतं. ते अनुस्वार न दिल्यावर आधी देतात किंवा पुढे देतात अनुस्वार. म्हणजे शब्दाचा उच्चार सुद्धा महत्वाचा आहे, ते लक्षात ठेवा वाचताना. आकलन पाहिजे. आता काय आकलन होतंय बरं का, मला आकलनच होत नाही बऱ्याच वेळेला. परीक्षेत वाचतो मी, मला वेगळंच वाटतं, याच्यातून काहीतरी वेगळं दिले. मुलींना वेगळं वाटेल. एखादी कविता आहे, कवीनं मांडायचं वेगवेगळं आहे. ग्रेसच्या कविता समजत नाहीत म्हणतात, त्याचे अर्थच वेगळे असतात ना. मुळात ते द्विअर्थी, मराठी भाषा द्विअर्थी आहे, काढेल तसा अर्थ त्या भाषेचा निघतो. म्हणून मूळ अर्थ काय आहे त्याचं आपण लक्षात घेणं महत्वाचं आहे. दृष्टीचा आवाका सांगितला आणि उच्चारण सांगितलं, आकलन महत्वाचं आहे. शब्दसंग्रह फार वाढतो बरं का या वाचनाने. का वाचावं मी ते सांगतोय, कसं वाचावं सांगतोय. शब्दसंग्रह वाढत जातो. आता मी मराठवाड्यातला आहे, आमच्याकडे ग्रामीण शब्द आहे लई. लई म्हणजे बक्कळ, पुष्कळ, खूप, भरपूर, असे ह्याला लई शब्द वापरतात आमच्याकडे. तुमच्याकडे काय नका, काय बे, कसं बे, म्हणजे बोलण्याची लकब आहे, ढब आहे, शैली आहे. बघा आता शैली, लकब, ढब एकच शब्द आहे. शब्दसंग्रह वाढतो वाचनाने. वाचन असल्याशिवाय शब्दसंग्रह वाढत नाही. आणि अर्थही बघा ना, आता मी सर 2-3 लोकांना पाट्या शासनाच्या बदलायला लावल्या. काय लिहिलेलं आहे बरं का पुजारी सर, म्हणजे शासनात आधी बदल होणं गरजेचं आहे, मग आपण खाली करू बदल. शासकीय मुलींचे वसतिगृह लिहिले तो तरी. मी म्हणलं शासकीय मुलींचे वसतिगृह कसं असेल बरं. तिथल्या अधिकाऱ्याला सांगितलं मी, मुलींचे शासकीय वसतिगृह करा. मुली शासकीय नाहीये, मुली पालकाच्या आहेत, आणि शासनाचं वसतिगृह आहे. शब्द बघा बरं का, तुमची म्हणजे निरीक्षण पाहिजे. नुसते लोक म्हणतात मी मार्केटमध्ये जाऊन आलो, बाजारमध्ये जाऊन आलो, पाटी वाचा, आता मराठीत पाट्या लावा वगैरे वगैरे आपण म्हणतो, पण त्याची अंमलबजावणी, म्हणून कुठल्याही शासनाच्या निर्णयाची अंमलबजावणी ही होणं गरजेचं आहे. म्हणून आपल्याला शब्दसंग्रह वाढीसाठी हे 7 सोपान कसं वाचायचं याच्या दृष्टिकोनातून सांगितले. झालं 5 ते 7 मिनिटांमध्ये संपवणार आहे. पुढचं आहे कशासाठी वाचायचं. वाचनाने माणूस समृद्ध होतो, सृजनशीलता त्याची वाढते. आणि एखाद्याचा अनुभव हा माझाच अनुभव आहे. एखादी कथा वाचत असताना मी शेतकऱ्याचा पुत्र आहे, शेतीची आज झालेली अवस्था, शेतीमालाला भाव नसणं, पिकलं तर विकत नाही, विकलं तर बाजारामध्ये त्याला कोणी गिराईक मिळेल असं सांगता येत नाही. म्हणून मी 4 ओळी लिहिल्या होत्या कांडेकर सर. इथे सगळेच बोंबा मारतात, महाग झालेत म्हणून कांदे. इथे सगळेच बोंबा मारतात, महाग झालेत म्हणून कांदे. कुणीतरी समजून घ्यावा माझ्या शेतकऱ्याच्या जीवनाचे वांदे. कोणी समजूनच घेत नाही. आणि ही भावना लोक माणसाची आहे, आपली आहे, की आपण तादात्म्य पावतो.
लेखकाच्या साहित्य कृतीशी वाचक, श्रोता, रसिक तादात्म्य पावतो, एकरूप होतो, म्हणून वाचलं पाहिजे। एखाद्याचा सकारात्मक परिणाम होतो सर। काही लोक आत्महत्येकडे वळलेली होती, पण ग्रंथ वाचल्यामुळे त्यांच्या जीवनामध्ये निराशेच्या बाहेर गेलेली आहे आणि ते आत्महत्येपासून परावृत्त झालेले आहेत। हा वाचनाचा फायदा नाही का? आहे। त्या जीवनामध्ये ते वाचल्यामुळे जगावे कसं, आंबेडकरांचं वाक्य आहे, आपण नेहमी म्हणतो त्यांच्या जयंतीला आणि पुण्यतिथीला, की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं म्हणाले होते की तुमच्याकडे 2 रुपये असतील तर 1 रुपयाची भाकरी घ्या आणि 1 रुपयाचं पुस्तक घ्या। भाकरी तुम्हाला जिवंत राहण्यासाठी मदत करेल, पण पुस्तक तुम्हाला जीवन कसं जगावं यासाठी मदत करेल। म्हणून पुस्तकाच्या जीवनामध्ये ज्या ज्या लोकांनी आयुष्य घातलं, यशवंतराव चव्हाणांनी कृष्णा काठमध्ये लिहिलेलं आहे, माझ्या संपूर्ण शासकीय असेल, राजकीय असेल, प्रशासकीय असेल या जीवनामध्ये जेव्हा अशा निराशेचे प्रसंग माझ्या जीवनामध्ये आले, तेव्हा मला खरा आधार या ग्रंथाने दिला। म्हणजे ग्रंथ आधार देतात, नुसतेच सुभाषित नाही, ग्रंथ हेच गुरु, वाचाल तर वाचा, ग्रंथ हेच खरे मित्र, ते प्रत्यक्षात आज अंमलबजावणी करण्याची गरज आहे। म्हणून वाचनाचं हे महत्व आहे। पुस्तकातील समृद्ध विचार माणसाला जीवनामध्ये समृद्ध करतात, ज्ञानाची प्राप्ती होते, आपल्या विचाराचा पैस वाढतो, म्हणजे व्याप्ती वाढते आणि आपण एक समृद्ध त्याच्यामध्ये होतो। वैचारिक बैठक तयार होते। माझी एक वैचारिक बैठक जास्त वाचन केल्यानं, वेगवेगळ्या लेखकाचे अनुभव ऐकून घेतल्यानं, कारण वाचनाची पहिली पायरीच आहे श्रवण। श्रवण कमी झालं आणि वाचनाकडे आपण दुर्लक्ष केलेलं आहे, म्हणून पहिली पायरी आहे श्रवण, वाचन। मार्गारेट फुलर लेखिकेनं असं म्हटलेलं आहे की टुडे अ रीडर, टुमारो द लीडर, टुडे अ रीडर, टुमारो द लीडर। म्हणजे आजचा जो वाचक आहे तो उद्याचा नेता आहे, नेतृत्व करणारा आहे। तो का नेतृत्व करतो? त्याच्याकडे अभिवृत्ती येते, ऍटिट्यूड आपण म्हणतो, स्किल येतात, कौशल्य येतात, वृत्ती येते, तंत्र येतात आणि हे तंत्र आत्मसात करत असताना नवनवीन तंत्र आपल्याला पुढे जाण्यासाठी कशी विकसित करतात। म्हणून त्या म्हणतात की टुडे अ रीडर, टुमारो द लीडर, म्हणजे आजचा वाचक उद्याचा नेता आहे। दुसरा एक विचारवंत छान म्हणतो, ऑस्टिन फेल्प्स नाव आहे त्याचं, वेअर द ओल्ड कॉड बट बाय अ न्यू बुक। म्हणजे आपल्याला प्रसंगी जुने कपडे वापरले तरी चालतील, पण आपण नवनवीन पुस्तकं विकत घेतली पाहिजे। कारण असं म्हटलं जातं, पुस्तकाने मस्तक सुधारतं आणि जे मस्तक सुधारलेलं आहे कोणाचे हस्तक बनत नाही, आणि हस्तक बनलेलं मस्तक हे कुण्या कारणासाठी नतमस्तक होत नाही। नतमस्तक होण्याचे अनेक प्रकार आहेत। जिथे आदर्श आहे, जिथं मूल्यांचे स्थान आहे, तिथं नतमस्तक व्हायला अडचण नाही, पण जिथं नतमस्तक व्हायला नको पाहिजे कुलकर्णी सर, तिथं लोक नतमस्तक होतात। म्हणजे आपल्या श्रद्धा कोणाच्या पायावर व्हाव्यात हे सुद्धा आपल्याला कळलं पाहिजे। लोकमान्य टिळकांनी म्हटलेलं, तुमचं व्यक्तिमत्व घडवायचं असेल तर वाचनाचे संस्कार महत्वाचे, हे वाचनाचं महत्व सांगितलेलं आहे। विष्णू शास्त्री चिपळूणकर एका ठिकाणी असं म्हणाले होते की वाचनामुळे आपण जसं जेवण करतो, नेहमी जेवण करतो, आपल्या शरीराचं परिपोषण जसं जेवणामुळे होतं, तसं जर आपण नियमित वाचन करत गेलो तर जीवनामध्ये आमूलाग्र बदल घडत असतात। म्हणून आपण वाचन केलं पाहिजे। आता एक 10:30 झाले, 10:35 ला मी थांबवणार आहे। शेवटचा माझा जो घटक मी तुम्हाला म्हणालो होतो की वाचन संस्कृती ही सामूहिक बरोबर व्यक्तिगत जबाबदारी आहे। त्याच्यासाठी काय चाललंय जगामध्ये, आमचं लक्ष आहे का नाही तिकडं? काही छोटे उपक्रम राबवलेले आहेत, तेवढे 5 मिनिटांमध्ये सांगतो आणि माझी 1 मिनिटाची कविता आहे, ते थांबून मी थांबणार आहे। चुळबुळ सुरू आहे म्हणून थोडस 5 मिनिटासाठी थांबावायची विनंती करतो। त्याच्यामध्ये वाचन संस्कृती वाढवण्यासाठी महत्वाचा उपक्रम आहे तो म्हणजे तुपरे सर, आमचे एक मित्र आहे प्रवीण जोंधळे म्हणून, त्यांच्या आई आहे भीमाबाई जोंधळे। त्यांनी एक पुस्तकांचं हॉटेल सुरू केले, दुर्डे सर, नाशिक जिल्ह्यामध्ये सिन्नर तालुक्यामध्ये त्यांचं जे गाव आहे 10वा मैल, तिथं त्यांनी रिलॅक्स कॉर्नर नावाचं आजीचं हॉटेल सुरू केलं। काय केलं जातं, ऑर्डर येईपर्यंत पुस्तकं खूप आहेत, हजारो पुस्तकं ठेवलेली आहेत, गिराईक तिथं जातं, पुस्तकं वाचतं, वाचण्याला पैसे नाहीये, पण पुस्तकांची विक्री भरमसाठ झालेली आहे सर। वाचन संस्कृतीसाठी हा उपक्रम चांगला नाही का? बरं, ते एका जिल्ह्यात सुरू झाले, असं जिल्ह्यामध्ये आपल्याला निर्माण करता येईल।
बरं, आपल्या जिल्ह्यामध्ये एक उपक्रम एका सलून कर्त्याने घेतलेला आहे सर. मोडणीम गाव आहे, त्याच्यामध्ये माढा तालुक्यामधलं कैलास काटकर नावाचा एक सलून करता आहे सर. त्यांनी त्या सलून मध्ये 350 पुस्तकं ठेवलेली आहेत आणि वेगवेगळी आहेत. त्याच्या उपक्रमाचं परवा मन की बात मध्ये माननीय मोदीजी साहेबांनी कौतुक केलं की एका सलून कर्त्याला वाचनाची आवड लोकांना निर्माण व्हावी यासाठी त्यांनी प्रयत्न करतात. छोटा प्रयत्न आहे, पण त्याचं जे म्हणूया त्याची उपयुक्तता, कारण लोक म्हणतात या माणसाचा स्वभाव फार छान आहे. गांधीजीला विचारलं होतं खांडेकर सर, गांधीजीला एकानं सांगितलं की हा माणूस खूप छान आहे सर बरं का. गांधीजींना सांगितलं, गांधीजी म्हणाले माणूस स्वभावाने चांगला असून उपयोगाचा नाही, त्याची सामाजिक उपयुक्तता किती आहे त्याचं महत्व आहे. स्वभावाबरोबर उपयुक्तता पण महत्वाची आहे. म्हणून माणूस साधा आहे, सलून करताय, त्याला वाटलं की माझ्याकडे 10-15 मिनिटं एखादा माणूस थांबतो, त्याने पुस्तक वाचावं आणि त्या माणसाने सूट दिलेली आहे दाढी आणि केस कापण्यासाठी, अनिवार्यच आहे ते वाचल्याशिवाय 5-10 पानं तो कटिंग करत नाही, दाढी करत नाही. हा उपक्रम नाही का वाचन संस्कृतीसाठी आपल्या जिल्ह्यातला. पुस्तकाचं आजीचं हॉटेल, हा दुसरा सलूनचं, तिसरं आहे पुस्तकांना गावांना भेटी. भिलार गाव निर्माण झालं महाबळेश्वर जवळ आणि आता प्रत्येक जिल्ह्यामध्ये निर्माण झाले. मी आणि पुजारी सर मराठी भाषा समितीवर आहोत जिल्ह्याच्या. हत्तर कुडल संगमला आपल्याकडे गाव मंजूर झाले सर. थोडं निधी अभावी आणि मध्ये शासन बदलले, पहिलं शासन वेगळं होतं, दुसरं वेगळं होतं, आता नवीन शासन आले. प्रत्येक जिल्ह्याला एक पुस्तकाचं गाव द्यायचं आहे. मध्ये 25 मार्च 22 ला एक निर्णय आला, त्याच्यामध्ये कोकणामध्ये कोंबुर्ले माणुसकीची भिंत नावाचं फाउंडेशन आहे, त्यांनी एक सुरू केलेलं आहे. औदुंबर जे आहे सांगली जिल्ह्यामध्ये पलूस तालुक्यामध्ये, तिथे एक सुरू झालेलं आहे. छत्रपती संभाजीनगरला वेरूळला एक सुरू झालेलं आहे. अशी पुस्तकाची गावं निर्माण झालेली आहेत, त्याला आपल्याला भेटी देता येतील वाचन संस्कृती वाढीसाठी. त्याच्यानंतर एक शिक्षिका आहेत जिल्हा परिषदेच्या, अंजलीताई गोडसे म्हणून, त्यांनी त्यांच्या शाळेमध्ये काही वाचन संस्कृतीचे उपक्रम केलेले आहेत सर. वाचन कट्ट्यासारखा उपक्रम आहे. आपले कट्टे वेगवेगळे असतात महाविद्यालय शालेय परिसरामध्ये, ते कट्टे नुसता गप्पा मारण्यासाठी असतात, पण वाचन कट्ट्याच्या द्वारे एखाद्या पुस्तकाचं वाचन करून एखादा मुलगा आलाय, मुलगी आलेली आहे आणि ती सांगते की मी आज हे पुस्तक वाचलेलं आहे, मला या पुस्तकावर काही बोलायचं आहे. या वाचन कट्ट्यातून शाळेच्या मुलावर वृत्तपत्र वाचूया, संस्कार धन वेचूया अशा नावाचा उपक्रम त्या गोडसेताईंनी सुरू केला सर. शालेय शिक्षिका आहे आणि त्याचा एक वेगळा उपक्रम म्हणून महाराष्ट्रभर त्याची नोंद घेतली जाते. असे काही उपक्रम आपल्याला करता येतात का? एखाद्याने सुरुवातीला सांगितलं की वाढदिवसाच्या निमित्ताने शासनाने आम्हाला GR दिलाय की पुस्तक भेट द्या. आपण ते देत नाही, कारण पुस्तक हे विचार पेरण्याचं माध्यम आहे. विचाराची पेरणी पुस्तकातून होते, पैशाची नाही. 100 रुपयाचा असू द्या, 10 रुपयाचा असू द्या, तोहफे की किंमत देखी नाही जाती सर, देने वाले की दानत देखी जाती. म्हणून पुस्तक किती रुपयाचं आहे हे बघू नका, त्याची किंमत बघू नका, पण त्यातून काय मिळणार आहे हे आपल्याला बघावं. म्हणून पुस्तक भेट द्यावी वाढदिवसाला, मित्राचा असेल, शिक्षकांचा असेल. मी तर विद्यार्थ्यांना आवाहन करेन, आपली एक माझी विद्यार्थी नावाची संघटना असते. आपण जर प्रत्येकानं निर्णय केला की मी माझ्या वाढदिवसाला, पैशाचं मी म्हणत नाही, 100 रुपयाचं द्या, 50 रुपयाचं द्या, मुली सरांकडे एक ग्रंथ नेऊन द्या. 3500 मुलं आहेत सर, दरवर्षी एकदा वाढदिवस येतो की, फक्त 29 फेब्रुवारी वाल्याचा येत नाही, त्याचा म्हणजे 4 वर्षांनी येतो, पण बाकी सगळ्यांचा येतो की नाही वाढदिवस. एवढ्याची दरवर्षी 3500 पुस्तकं मुलीमध्ये सर तुम्हाला एक्सटेंड करावी लागेल लायब्ररीची बिल्डिंग. द्या, तुम्ही भेट द्या. आपली या महाविद्यालयाप्रती काही जबाबदारी आहे. सगळं शिक्षकाने सगळं कॉलेजनं द्यावं असं नाही. मी पण समाजाचा घटक होणार आहे पुढे. एक पुस्तक प्रत्येकाने माझी विद्यार्थी म्हणून जाताना द्या. 3 वर्ष झाल्यावर द्या, तर एका वर्षी देणं शक्य नाही, तर BA पूर्ण झाले द्यायला काय हरकत आहे. असे उपक्रम तुम्ही मुलांना सांगा की ग्रंथ भेट द्या. शिक्षकांनी आपापसात एकमेकाला ग्रंथ भेट द्या. पुस्तक BC सुरू करा, बुक बँक योजना सुरू करा. तुम्ही केलीच असेल मुली सर. 5 पुस्तकं एका मुलांना द्यायची, ते वाचून झाल्यानंतर परत जमा करायची, नाहीतर 6-6 महिने पुस्तक बदलतच नाही सर काही लोक. त्याच्यावर कसे वाचायचे संस्कार होते पाहतच नाही, पुढच्याला ते मिळतच नाही. मी BA ला असताना एक पुस्तक मला पाहिजे होतं, ते शेवटपर्यंत मिळत नाही, मिळालंच नाही. त्याच्यानंतर शांतता पुणेकर वाचत आहे, ते पुढे एक संकल्प होता सर. तसं आपल्याला इथं राबवायला काही हरकत नाही. काही मुलांनी विद्यापीठामध्ये राबवला होता खांडेकर सर की 18 तास भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंती आणि पुण्यतिथी दोन्हीच्या वेळेला
18 तास सलग अभ्यास करायचा उपक्रम होता. मग ते आवडीचं पुस्तक असेल, पाठ्यक्रमाचं असेल, असे उपक्रमाद्वारे आपल्याला मुलांच्या मध्ये वाचन संस्कृती विकसित करता येते. त्याच्यानंतर डॉक्टर धनराज खानोलकर यांनी पुस्तकाचं घर निर्माण केलेलं आहे, ग्रंथ निवास. आणि आमचे मित्र आहेत वर्ध्याला डॉक्टर प्रमोद नारायणे, समीक्षक आहेत महाराष्ट्रातले, त्यांनी कवितेचं घर निर्माण केले सर. सगळ्या घरामध्ये कवितेचे बॅनर पोस्टर लावलेले आहेत आणि एक त्याला नावच दिलेलं आहे कवितेचं घर. आतापर्यंत ज्या चांगल्या कवीच्या कविता आहेत किंवा जे पुस्तकाचं घर आहे, चांगले पुस्तकं तिथं त्यांनी ठेवलेले आहेत. आता अजय कांडर सरांचा मी लेख रात्री वाचत होतो, कालपासून मी याची तयारी करतोय की कुठले संदर्भ आपल्याला देते. अजय कांडर सरांनी सांगितलं सर, प्राध्यापकांच्या घरामध्ये आता वेगवेगळ्या सर्व सोयी सुविधा आहेत, पण पुस्तकाचीच वारंवार दिसून येते, ही खंत त्यांनी व्यक्त केलेली आहे त्यांच्या लेखात. तर असं होता कारणाने पुस्तकांची संख्या आपल्याकडे जास्त असावी, कारण पुस्तकामुळेच आपण आहोत, आपलं अस्तित्व आहे. अशा पद्धतीचे आता वाचन करणं गरजेचं आहे असं आपल्याला म्हणता येईल. दिन साजरे केले जातात. 15 ऑक्टोबर वाचन प्रेरणा दिन आहे. सरांनी सांगितलं की भाषा पंधरवाडा आपण 14 जानेवारी ते 28 जानेवारी करत होतो. आता त्यांनी वाचन संकल्प महाराष्ट्राचा केलाय. युनेस्कोनं 23 एप्रिल 1998 पासून विश्व जागतिक त्याला पुस्तक दिन म्हणूया तो साजरा करावा म्हटलेला आहे. आणि ग्रंथालयाला त्यांनी काय सांगितलेले, 2 उद्देश सांगितलेले आहेत युनेस्कोनं. ग्रंथालयातल्या कर्मचाऱ्याचं वर्तन सहकार्यशील असावं, ते मनमिळावू असावे आणि कोणालाही येताना 5 सूत्री सांगितलेली आहे ग्रंथालयाची. एक म्हणजे ग्रंथालय उपयोगासाठी आहे, दुसरं म्हणजे प्रत्येक वाचकाला पुस्तक मिळावं, तिसरं म्हणजे प्रत्येक पुस्तकाला वाचक मिळावा, चौथं म्हणजे वाचकाचा वेळ वाचावा, म्हणजे आलाय पुस्तक घ्यायला तास लागलेला आहे, आणि 5वं आहे ग्रंथालय हे वर्धिष्णू आहे, ते वाढत झाले पाहिजे. दरवर्षी पुस्तकांची संख्या, मग आता ई बुक्स असतील, ई जर्नल्स असतील, ऑडिओ बुक आहे, वेगवेगळी माध्यमं बदललेली आहेत. वाचन आपण म्हणतो मुलं वाचत नाहीत सर, परवाच्या कोट्यावधी रुपयाची उलाढाल झाली पुजारी सर, वाचतात मुलं, पण ते कसदार वाचन, कसदार लेखन, प्रकाशकांची जबाबदारी वाढलेली आहे. तर आपल्याला हे चांगल्या पद्धतीने करता येईल, अन्यथा करता येणार नाही. खूप साऱ्या गोष्टी सांगण्यासारख्या आहेत, वेळ अपुरा आहे. मुंबईमध्ये फन ग्रुप नावाचा सिनियर सिटीजनचा ग्रुप आहे सर. दर महिन्याला ते भेटतात, एका पुस्तकावर चर्चा करतात आणि मग त्या पुस्तकामधल्या छोट्या छोट्या बाबी, मला काय शिकायला मिळालं, आपण आपल्या जीवनामध्ये ह्याचं कसं सूत्र अंगीकारू शकतो, अवलंबू शकतो, अशा पद्धतीचा तो ग्रुप काम करतो. फिरते वाचनालय आहे, ग्रंथालय आपल्या दारी आहे. अनेक उपक्रमांची संख्या खूप आहे, पण त्याची इच्छाशक्ती आणि मानसिकता पाहिजे. 15 ऑक्टोबर मिसाईल मॅन भारतरत्न डॉक्टर APJ अब्दुल कलाम साहेबांचा आपण वाचन प्रेरणा दिन साजरा करतो. भाषा आपला दिन आहे सर, मराठी भाषा. आता 3 ऑक्टोबरला अभिजात भाषा दिन आहे, पुढच्या वर्षी साजरा होईल. खूप सारे दिन आहेत, मी आता त्याच्याकडे जात नाही. शेवटचं फक्त सांगतो की वाचन कट्टा असेल, दप्तराविना शाळा असेल, अशा सारखे खूप उपक्रम आहेत, त्याची यादी खूप आहे, वेळेचा अभाव आहे. आणि आता प्रकाशन विश्वामध्ये तुम्ही सगळे प्राध्यापक आहेत, तुम्हाला माहित आहे, पण विद्यार्थ्याला ते माहित नाही. POD नावाचं एक तंत्रज्ञान आलेलं आहे, प्रिंट ऑन डिमांड. म्हणजे आपल्याला 100 पुस्तकं काढायची, एखाद्या विद्यार्थ्याकडे पैसे नसतात, तो एका पुस्तकाच्या 500 प्रती काढू शकत नाही. परंतु आता ही टेक्नॉलॉजी अशी आलेली आहे की आपल्याला जेवढ्या 50 प्रती पाहिजे असतील, आपली आर्थिक क्षमता कमी असेल किंवा आपल्याला ते शक्य नसेल परिस्थितीमुळे, तर प्रिंट ऑन डिमांड वरून आपल्याला तेवढ्याच प्रती घेता येऊ शकतात. अशा काही टेक्नॉलॉजी आज वाढत चाललेल्या आहेत. म्हणून दररोज काहीतरी वाचूया, लोकांशी बोलूया, मुक्त होऊया, कारण मुक्त झाल्याशिवाय आपल्याला या जगामध्ये जाता येणार नाही. नव्या माणसालाही भेटण्याचा आपण प्रयत्न करूया. माणसं जोडण्याचं काम ग्रंथ करतात, आपल्याला ते जोडायचं आहे आणि संवादाचा पूल ग्रंथांच्या माध्यमातून निर्माण व्हावा, एवढी व्यापक एकच अपेक्षा व्यक्त करतो. मला इथं बोलावलं, जवळपास 5 मिनिटं लेट झालं, कविता शेवटी म्हणतो, मला बोलावलं, माझा सन्मान केला आणि खूप दिवसांनी म्हणजे फायलीच्या ढिगाऱ्यातून जरा बरं वाटतं म्हणून जातो बरं का खाण्याचा. दररोज तेच आहेत किंवा कागदच आहेत की सगळे, ह्याची फाईल ही आली, त्याची ती गेली, त्याच्यात त्रुटी, त्याच्यात ती त्रुटी वगैरे काढत नाही मी, त्याच्यावर पुस्तक लिहायलो सर. आता कार्य संस्कृती आणि कार्यानंद प्रशासनातल्या प्रवृत्तीवर मी ते आल्यावर तुम्हाला सगळ्यांना ते देईलच, तुम्हाला ह्या जानेवारी अखेर किंवा फेब्रुवारी महिन्यामध्ये ते येईल. थोडस मला जायला बाहेर मिळतं म्हणून मी जातो, सुट्टी असेल किंवा मित्रांचा आग्रह आहे, पुजारी सर आहे, बुवा सर आहे, तुपेरे सर, आपल्या सगळ्यांच्या मुळे येता आला आणि पुन्हा एक उजाळा मला माझ्या जीवनामधल्या पहिल्या गोष्टीला देता आला. मी आपल्या मनापासून आभार मानतो.
आणि आपल्या महाविद्यालयाचं यश असंच वृद्धिंगत होत राहो. महाविद्यालयामध्ये चांगली कार्यसंस्कृती रुजावी या शुभेच्छा मी आपल्या सर्वांना देतो. आणि माझी बापाची कहाणी नावाची कविता जी आता 3ऱ्या काव्यसंग्रहामध्ये येईल ती थोडक्यात मी या ठिकाणी 1 ते 1.5 मिनिटांमध्ये सादर करतो. कारण आई हा प्रत्येकाच्या आस्थेचा आणि जिव्हाळ्याचा विषय असतो, परंतु बाप सुद्धा आपल्या आस्थेचा विषय असतो हे आपण दुर्लक्षित करता कामा नये. म्हणून मी बापावर कविता लिहिली. बापाची कहाणी नावाची. काय सांगू माझ्या बापाची कहाणी, काय सांगू माझ्या बापाची कहाणी, वागण्यात नम्रता साधीच राहणी, वागण्यात नम्रता साधीच राहणी. बाप मले सांगे, आमच्या मराठवाड्यात शब्द आहे मले म्हणजे मला. बाप मले सांगे पोरा नीट संगत धर, बाप मले सांगे पोरा नीट संगत धर, तुझ्या यशानं भरून येवो उर, तुझ्या यशानं भरून येवो उर. काय सांगू माझ्या बापाची कहाणी, वागण्यात नम्रता आणि साधीच राहणी. डगमगेल बाप वादळ वाऱ्यात, किती वारा वादळ आला तरी मुलांसाठी पोरांसाठी संसारासाठी झटत राहतो तो बाप. डगमगेल बाप वादळ वाऱ्यात, वागे निकीन आणि राही रुबाबात. कधी पदर पसरत नाही तो संकट आली तरी. वागे लेकीन आणि राही रुबाबात. काय सांगू माझ्या बापाची कहाणी, वागण्यात नम्रता साधीच का राग. तिसरं कडवं खूप महत्व आहे. मह्या बापाची, मया म्हणजे माझ्या, मव तू आमच्याकडे मराठवाड्यात म्हणतात बरं का. मव तू, तुझं माझं म्हणत नाही. मव म्हणजे माझं, तू म्हणजे तुझं, बोली भाषा आहे. काय सांगू माझ्या मह्या बापाची कहाणी, वागण्यात नम्रता साधीच राहणे. मह्या बापाची कोणा येईना सर, सर म्हणजे बरोबरी. मह्या बापाची कोणा येईना सर, बाप नसतो तेव्हा सुने वाटते घर, बाप नसतो तेव्हा सुने वाटते घर. काय सांगू माझ्या बापाची कहाणी, वागण्यात नम्रता आणि साधीच राहणे. शेवटचं कर्म अतिशय महत्वाचं आहे. असं जरी असलं तरी बाप आधाराचा वड, बाप आधाराचा वड देई शीतल छाया, शांत छाया देतो तो. तो असताना कशाचीच कमी आपल्याला मित्रांनो मैत्रिणी राहत नाही. बाप आधाराचा वड देई शीतल छाया, राहो शिरावरी त्याची सदोदित छाया, राहो शिरावरी त्याची सदोदित छाया. खूप खूप धन्यवाद सर. जे वाचन हे गांभीर्याने करायची गोष्ट आहे, परंतु जर आपण ते गांभीर्याने नाही केलं तर ते कॉपी पेस्ट करायला लागलो तर त्याचा किती विरोध होऊ शकतो हे आपण बिलकुलच पद्धतीनं वाचनावरील वाचनाचे विविध आयाम या विषयाच्या अनुषंगाने आपण महत्व सांगितलं. त्यानंतर आपण कार्यक्रमाचे अध्यक्ष सरांना मी अध्यक्ष म्हणून करण्याची विनंती करतो. 2च मिनिटांनी जर आपण म्हणतो की बऱ्याच गोष्टी एकत्र साध्य करायच्या. शिंदे सर मगाशी आपण म्हटलं 5-7 मिनिटं अजून बोलणार आहे, पण माझ्या छातीत गडगड वाढली, त्याचं काय करायचं. मुळात शिंदे सर आजच ज्या विभागात रुजू होणार आहेत त्या परीक्षा विभागाचं कामकाज शेजारी चालू आहे. विद्यापीठाची परीक्षा आहे. मला वाटतं एक कवी आपल्यामध्ये आलेले आहे, त्यामुळे काही गोष्टी परीक्षेच्या बाबतीतल्या आहेत. कारण 12 वाजता परीक्षा सुरू आहे त्याचंही मला भान आहे. माननीय शिंदे सरांचं मी मनापासून आभार मानतो. थोडासा कार्यक्रमात मीच बदल करतोय कारण वेळेची कमतरता आहे. 12 वाजता परीक्षा सुरू करावी लागणार. तुपेरे सर जाता त्यांनी उल्लेख केला, कारण रूम पार्टनर असं शिंदे सर म्हणाले. लेखक आपल्या भेटीला येणार आहेत असं त्यांनी सांगितलं. तो कार्यक्रम वेगळा आहे. सर किती लेखक भेटीला आहेत मला वाटतं तेच मुद्दाम सांगतो आपल्या कॉलेजचं वैभव. कदाचित काही जणांना माहिती नसेल. आता एक कवी आपल्या भेटीला आला, त्याचा परिचय तुम्हाला झाला, त्याच्या कवितेतून झाला. सामाजिक भान असलेला कवी, किंवा मगाशी त्यांनीच उल्लेख केला अंतस्थ हुंकार, नावावरच लक्षात येते. किंवा परीक्षा विभागात राहून राहून कुणाचा कैवार घ्यायचा आहे अगदी त्यांना पक्क पाठ झालेला आहे. ते नेहमीच आमचा कैवार घ्यायचे. जे मूळ त्यातला मुद्दा आहे की सामाजिक भान असणं आणि त्यातनं व्यक्त होणं. हा लेखक कवी आज आपल्याला लाभला. खुद्द तुपेरे सर मला वाटतं तुम्हाला कल्पना नसेल, महाराष्ट्रातलं नामवंत मासिक परिवर्तनाचा वाटसोड अगदी नव्या अंकात ताज्या अंकात त्यांचा लेख समाविष्ट झालेला आहे. खूप मोठा दीर्घ लेख आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जाती व्यवस्थेबद्दलचा संशोधनपर लेख आहे. सागर सर जे सूत्रसंचालन करतायत विज्ञान कथांच्या बाबतीत, पुणे विद्यापीठात भेटलेला याच कॉलेजचा सायन्सचा विद्यार्थी
म्हणून आता काय करतो, सायन्सला इथं आलास का? नाही म्हणलं, असं ते MA मराठीला मी आलो कारण मला साहित्यात आणि विज्ञानात रस आहे. विज्ञान कथांमधलं रहस्य जाणून घेण्यासाठी मुद्दाम मी मराठीला प्रवेश घेतलाय. सुहास पुजारी सरांच्या बाबतीत बोलायचं झालं तर त्या डिपार्टमेंटचा वारसा खूप मोठा आहे. आदरणीय निर्मल कुमार फडकुले सरांची इथं आठवण होती. अख्ख्या महाराष्ट्राला वक्ते म्हणून जे प्रसिद्ध मान्य होते किंवा जर आपण म्हणतो की एक सन्मानही महाराष्ट्राने दिला, तेच लेखक म्हणून त्यांची अनेक पुस्तकं अभ्यासक्रमात लागलेली आहेत. मला वाटतं या कॉलेजचा तो एक बहुमान आहे. डॉक्टर पुंडे सर असतील, खूप मर्यादित पुस्तकं लिहिली, पण सोलापूरच्या स्वातंत्र्य चळवळीवरती यशवंत दिनकर फडकेंसारख्या लेखकांनी सांगितलं की त्यांनी अख्खा महाराष्ट्राचा इतिहास लिहिला की सोलापुरातला असून जेवढं पुंडे सरांनी कार्य संशोधन पण केलंय त्या स्वातंत्र्य लढ्याबद्दल, तेवढं मी पण करू शकलो नाही ही त्यांनी मान्यता सर्टिफिकेट दिलेलं होतं. प्राध्यापक फखरुद्दीन बेंदुरांसारखे आमचे गुरु आणि लेखक त्यांची आठवण येते की ज्यांनी अनेक वर्ष आम्हाला शिकवलं, ही सगळी पिढी घडवली संगमेश्वर मधली. भारतीय मुसलमान शोध आणि बोध त्यांनी आत्मचरित्र लिहिलेलं आहे. अनेक वेगवेगळ्या प्रकारांवरती लिखाण करणारे. मला वाटतं की थोडंसं मागच्या पिढीचं सांगितलं. आमच्या बरोबरीचा अतुल कहाते नावाचा लेखक तुम्हाला कदाचित माहिती असेल की अनेक मराठीतनं त्यांनी विविध प्रकारची पुस्तकं लिहिली. त्यांनी जे संगणक तज्ञ म्हणून ते परिचित आहेत. अच्युत गोडबोलेंचं नाव तुम्ही ऐकलं असेल, त्यांच्याबरोबर त्यांनी संशोधन केलं. विज्ञान शाखेचा आमचा बरोबरीचा तो विद्यार्थी, त्यांनी जे पुस्तक लिहिलंय इंग्लिश मधून, विशेषतः कॉम्प्युटर प्रोग्रामिंग बद्दल, त्याचं भाषांतर चिनी भाषेत झालेलं आहे. विचार करा, चीन ही एक महासत्ता आहे. त्या चिनी महासत्तेला असं वाटलं की अतुल कहातेंसारखा संगमेश्वरचा विद्यार्थी त्यांनी लिहिलेलं ज्ञान चिनी भाषेत भाषांतरित व्हावं. मला वाटतं असा सन्मान आपल्या कॉलेजला मिळवला. उद्दाम शिंदे सरांना सांगतो की त्या परंपरेशी ते जोडलेले आहेत. मुळात हे सगळं करताना मगाशी म्हणालो की आज ग्रंथपालांचा सत्कार करण्याचा खरं तर दिवस आहे. कुलकर्णी सर आहे, ग्रंथपाल मुली सर आहे. येतानाच मी विचारलं, 90,000 ग्रंथ आपल्या लायब्ररीमध्ये आहेत. मला वाटतं सोलापूर जिल्ह्यामध्ये सगळ्यात महत्वाचं योगदान लायब्ररी देणार आहे. सर आम्ही समाधानी नाही. तुम्ही जे सांगितलं त्यातनं प्रेरणा, वाचन प्रेरणाच आपण दिन म्हणतो. लवकरच मी मुलीमुली सरांनी कालच संकल्प केलाय आणि हे येत्या 15 दिवसात आम्ही सर वचन देतो आणि कुलगुरूंना हे आम्ही निवेदन द्यायला येणार आहोत. 1,00,000 पुस्तकांचा संकल्प आम्ही पूर्ण करणार आहोत. 10,000 पुस्तकं खरेदी करायची आहेत. माझे सगळे सहकारी यात मदत करणार आहेत. तुमच्याकडनं एक पुस्तकं कुठली खरेदी करायची, पहिल्यांदा मी जाहीर करतो की विद्यार्थ्यांना आपण ज्यांनी आता ते पुस्तक वाचून परीक्षण करणार आहे त्या सर्व विद्यार्थ्यांना एक गुगल फॉर्म आपण करू. तुपेरे सर त्यामध्ये मदत करतील, कारण संयोजक म्हणून त्यांनी जे काम केलं खरोखर अतुलनीय आहे. वेळेच्या अभावी सगळं उल्लेख करत नाही ते आणि त्यांची समिती. योजकच सापडत नाही सर, सगळं असतं पण त्यातनं अचूकपणे म्हणजे अगदी कॉमर्स डिपार्टमेंटच्या विद्यार्थिनी जेव्हा रांगोळी काढत होत्या 10 वाजता बघितलं तेव्हाच उत्साह जाणवला. मुलांना जरा काळजी करण्यासारखी परिस्थिती आहे. शेवटच्या 2 भागांच्या रंगा मुली आलेल्या आहेत. जरा जागे व्हा, थोडं तुम्हाला त्यात पुढे जायचंय. कारण आता दिसतंय की एवढ्या मुली वाचन करणार आहेत, मुली तुमच्यापेक्षा पुढे गेलेल्या आहेत. थोडस आपल्याला स्पर्धेच्या स्वरूपात ती जाणीव व्हावी म्हणून मी करून दिली. सांगायचं हेतू एकच आहे की तुमच्याकडनं पुस्तकं कुठली घ्यावी. मला वाटतं लायब्ररीशी बोलून मी उद्या सूचना देतो. एखादा बॉक्स ठेवूया. तुम्हाला आवडलेलं पुस्तक जे लायब्ररीमध्ये असावं असं जर वाटलं तर मला वाटतं 10,000 रुपयाची पुस्तकं पुजारी सर आहेत, मुलीमुळे सर त्यांच्या संमतीनं तुमच्या आवडीची पुस्तकं लायब्ररी घे हे मी तुमच्या कॉलेजच्या वतीने वचन देतो. मला वाटतं सांगण्याचा हेतू एकच आहे. मित्रवर्य शिंदे सर इथं आले, मुद्दा मी मित्र म्हणतो. प्रशासक आणि त्याचा उल्लेख त्यांनी अनेक वेळा केला. त्या प्रशासनाच्या रगाड्यामध्ये गुंतून गेलं की माणसातलं माणूस पण कमी व्हायला लागतं. अशा प्रशासनात 13 वर्ष राहून हे तप झालं. तेव्हापासूनचे आमचे जे मित्र आहेत 13 वर्ष राहून जराही त्यांचा अस्सल ग्रामीण रंग, म्हणजे तुम्ही जेव्हा बोलत होतात ना, काही जण मोबाईल बघत होते, काही जण तिथं अस्वस्थ आहेत, त्या कोपऱ्यामध्ये जरा अस्वस्थता जास्त आहे, ते रील्स बघायचं राहिले ना. मगाशी तेच बघत होते, मला तीच असावेत. ते रील्स बघितलं नाही की चेन पडणार नाही. सर अजून ग्रामीण पद्धतीनं तुम्हाला जर समजून सांगायला लागले असते ना, मग माझी आणि तुमची जरा पंचायत झाली असती. अस्सल ग्रामीण भागात वाढलेला जो अजूनही म्हणतोय की संस्कृतीला महत्व आहे ते जपा आणि जे वाचन संस्कृतीमधनं आपल्याला एकमेकांशी जोडायचंय त्याची अनेक उदाहरणं त्यांनी दिली. अतिशय खुमारदार पद्धतीनं कधी चिमटे काढत त्या परीक्षा विभागात राहून बऱ्याच गोष्टी करतात. सायकोलॉजी डिपार्टमेंट कोणी दिसत नाही तर मी सांगितलं असतं सर तुम्ही जे आम्हाला प्रशिक्षण नकळतपणे दिले ना, परीक्षा विभाग कसा हाताळायचा,
ऑटोनॉमस झाले की डेप्युटी सीईओ म्हणून नेमणूक झाली आमचे सरकारी इथं आहे परीक्षावर. परीक्षा अवघड काय असतो ते आम्ही शिंदे सरांकडनं शिकलो. त्यावेळेला फारसं काही अवघड गेलं नाही. किती अवघड समोरची माणसं असतील तर त्यांनी सोपं करून दिलं. आज आपण इथं आलात, अतिशय आपुलकीनं विद्यार्थ्यांशी संवाद साधला आणि मला वाटतं हा संवाद हे नातं असंच कायम राहील. त्यांनी आश्वासन दिले की तुम्ही जे लिहिलेले लेख आहेत त्याचा प्रज्ञा नावाचा अंक आहे, त्याचं वाचन ते करणार आहे, अभिप्राय कळवतील, निश्चित माहिती आहे, त्यात काही सुधारणा असतील त्या सुचवतील. प्रज्ञाचे संपादक म्हणून तुम्हाला सांगायला हरकत नाही, मला वाटतं गेली 30 वर्ष जवळजवळ पुजारी सर त्या प्रज्ञाचं संपादन करतायत. एकाच मासिकात इतकी वर्ष संपादन करून कितीतरी विद्यापीठाची पारितोषिकं शिवाजी विद्यापीठातून त्यांनी मिळवली. मला वाटतं पुस्तकाच्या क्षेत्रात, ज्ञानाच्या क्षेत्रात कितीतरी लोक योगदान देत आहेत. शेवटी काही गोष्टी आपल्याला नियंत्रित कराव्या लागतात. खांडेकर सर उठल्यानंतर मला ते लक्षात आले आणि समोरचा प्रतिसादही लक्षात येतोय. माझं म्हणणं एकच आहे, तुम्हाला सर्वांना 15 दिवसामध्ये, त्यातला पहिला 8 दिवस आहे, तुमच्या आवडीचं पुस्तक वाचायचं आहे. त्याच्यावरती अभिप्राय म्हणजे 500 शब्दामध्ये पुस्तक परीक्षण द्यायचंय. त्याच्या संबंधीच्या सूचना प्रत्येकाच्या ग्रुपवर येतील. ते माध्यम आहे. सरांनी शेवटी ई बुकचा वगैरे उल्लेख केला. किंडल वाचून जरी तुम्ही अभिप्राय दिला काहीच हरकत नाही. QPFM सारखं ऑडिओ बुकचा सरांनी उल्लेख केला, तेही तुमच्या पिढीचं माध्यम आहे. पण वाचा आणि त्यातनं मला वाटतं नवीन नवीन गोष्टी आपण करत जाऊ. वाचनानं काय बदल होतात मला वाटतं तुम्हीच आम्हाला नंतर सांगा. पुन्हा एकदा मी शिंदे सरांचं सर्व समितीच्या, कॉलेजच्या आणि विशेषतः मॅनेजमेंटच्या वतीनं मी आभार मानतो. आणि दरवेळी अध्यक्षांच्या परवानगीने असतं, फक्त परीक्षेचा कालावधी शेजारी परीक्षा सुरू आहे तेव्हा आता शिंदे सरांच्या म्हणजे परीक्षा विभागाच्या परवानगीनं हा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो. धन्यवाद.